कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 54,000 रुपये करणे तर वार्षिक वेतनवाढ ही 60% करण्याचे प्रस्ताव समोर आलेले आहे. आयोगासाठी नॅशनल कौन्सिल अंतर्गत मसुदा समितीची आठवडाभर चालणारी बैठक दिल्ली येथे सुरू असून या बैठकीत आता 1.2 कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या मागण्यांचा एकत्रित निवेदनाला अंतिम स्वरूप दिले जात असून आयोगासमोर सादर केलेल्या कर्मचाऱ्यांच्या 54,000 रुपये किमान वेतन, 60% वार्षिक वाढ तर जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याच्या मागण्यांकडे आयोगाकडे लक्ष वेधण्यात आलेले आहे. आयोगाच्या टर्म ऑफ रेफरन्समध्ये काही महत्त्वाच्या मागण्यांचा उल्लेख नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी बैठकीत त्या मागण्या ठामपणे मांडण्याचा आग्रह केलेला आहे. यामुळे आता प्रस्तावित वेतन हा लेवल 1 ते 5च्या कर्मचाऱ्यांना सुमारे 54,000 ते 87,600 रुपये होण्याची संधी मिळणार असून लेवल 6 ते 12 मधील कर्मचाऱ्यांना 1.8 लाख ते 2.44 लाख, लेवल 13 ते 15 मधील कर्मचाऱ्यांना 3.61 लाख ते 5.74 लाख तर लेवल 16 ते 18 मधील कर्मचाऱ्यांना 6.57 लाख ते 8.12 लाख वेतन मिळण्याचीही शक्यता अंदाज व्यक्त केला जात आहे. यासोबतच 60% इन्क्रिमेंट करण्याची ही मागणी प्रस्तावित आहे. कर्मचाऱ्यांना दरवर्षी 3% इन्क्रिमेंट मिळते, त्यामध्ये 7% वाढ करावी अशी ही मागणी केली जात आहे. तर काही संघटनांनी मात्र किमान 5% वाढ सुचवलेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांना किती पगार वाढ आणि इन्क्रिमेंट मिळणार हे येणाऱ्या दिवसामध्ये लक्षात येणार आहे.